चला तर एकच वाक्य वापरून 60 वाक्य तयार करूयात आणि सर्व टेन्स शिकूयात. सिम्पल प्रेझेंट टेन्स. तो सकाळी लवकर उठतो. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत नाही. ही डज नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ही डज नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठतो का? डज ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. डज ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत नाही का? डझंट ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. डझंट ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी किती वाजता लवकर उठतो? व्हॉट टाईम डज ही गेट अप इन द मॉर्निंग. व्हॉट टाईम डज ही गेट अप इन द मॉर्निंग. बघा, पॉझिटिव्ह वाक्य म्हणजेच. आता बघूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तो सकाळी लवकर उठत आहे. ही इज गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. ही इज गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत नाही आहे. ही इज नॉट गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. ही इज नॉट गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत आहे का? इज ही गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. इज ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत नाही आहे का? इजंट ही गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. इजंट ही गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी इतक्या लवकर का उठत आहे? व्हाय इज ही गेटिंग अप सो अर्ली इन द मॉर्निंग. व्हाय इज ही गेटिंग अप सो अर्ली इन द मॉर्निंग. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तो सकाळी लवकर उठला आहे. ही हॅज गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. ही हॅज गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला नाही. ही हॅज नॉट गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. ही हॅज नॉट गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला आहे का? हॅज ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. हॅज ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला नाही का? हॅजंट ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. हॅजंट ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर का उठला आहे? व्हाय हॅज ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. व्हाय हॅज ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत आहे. ही हॅज बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत नाही आहे. ही हॅज नॉट बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत आहे का? हॅज ही बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत नाही आहे का? हॅजंट ही बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर का उठत आहे? व्हाय हॅज ही बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. व्हाय हॅज ही बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. आता बघूयात सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. तो सकाळी लवकर उठला. ही गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. ही गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला नाही. ही डिड नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ही डिड नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला का? डिड ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. डिड ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला नाही का? डिडंट ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. डिडंट ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी किती वाजता उठला? व्हॉट टाईम डिड ही गेट अप इन द मॉर्निंग. व्हॉट टाईम डिड ही गेट अप इन द मॉर्निंग.
पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. तो सकाळी लवकर उठत होता. ही वॉज गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. ही वॉज गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत नव्हता. ही वॉज नॉट गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. ही वॉज नॉट गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत होता का? वॉज ही गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग? वॉज ही गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग? तो सकाळी लवकर उठत नव्हता का? वॉजंट ही गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग? वॉजंट ही गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग? तो सकाळी इतक्या लवकर का उठत होता? व्हाय वॉज ही गेटिंग अप सो अर्ली इन द मॉर्निंग? पास्ट परफेक्ट टेन्स. तो सकाळी लवकर उठला होता. ही हॅड गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. ही हॅड गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला नव्हता. ही हॅड नॉट गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. ही हॅड नॉट गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला होता का? हॅड ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग? हॅड ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठला नव्हता का? हॅडंट ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग? हॅडंट ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर का उठला होता? व्हाय हॅड ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग? व्हाय हॅड ही गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत होता. ही हॅड बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत नव्हता. ही हॅड नॉट बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत होता का? हॅड ही बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत नव्हता का? हॅडंट ही बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत होता. का उठत होता? व्हाय हॅड ही बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. तो सकाळी लवकर उठेल. ही विल गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ही विल गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठणार नाही. ही विल नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ही विल नॉट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठेल का? विल ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? विल ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठणार नाही का? वोंट ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? वोंट ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी किती वाजता उठेल? व्हॉट टाईम विल ही गेट अप इन द मॉर्निंग? व्हॉट टाईम विल ही गेट अप इन द मॉर्निंग. आता बघूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तो सकाळी लवकर उठत असेल. ही विल बी गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. ही विल बी गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत नसेल. ही विल नॉट बी गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. ही विल नॉट बी गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत असेल का? विल ही बी गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग? विल ही बी गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठत नसेल का? वोंट ही बी गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग? वोंट ही बी गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी इतक्या लवकर का उठत असेल? व्हाय विल ही बी गेटिंग अप सो अर्ली इन द मॉर्निंग? व्हाय विल ही बी गेटिंग अप सो अर्ली इन द मॉर्निंग.
आता बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स. तो सकाळी लवकर उठलेला असेल. ही विल हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. ही विल हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठलेला नसेल. ही विल नॉट हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. ही विल नॉट हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठलेला असेल का? विल ही हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. विल ही हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठलेला नसेल का? वोंट ही हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. वोंट ही हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर का उठलेला असेल? व्हाय विल ही हॅव गॉटन अप अर्ली इन द मॉर्निंग. आता बघूयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत असेल. ही विल हॅव बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत नसेल. ही विल नॉट हॅव बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत असेल का? विल ही हॅव बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर उठत नसेल का? वोंट ही हॅव बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून सकाळी लवकर का उठत असेल? व्हाय विल ही हॅव बीन गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग फॉर 2 days. अशाच प्रकारे आपण एकाच वाक्यापासून सर्व टेन्स शिकलेलो आहोत. त्यामध्ये होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्याचा प्रश्न तसेच WH क्वेश्चन देखील बघितलेला आहे.